इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावल्या प्रकरणात प्रशांत कोरटकर यांच्यावरती कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात गुन्ह्यांच्या अंतरिम जामिनावरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली। ॲडव्होकेट असीम सरोदे देखील या सगळ्या केसमध्ये होते। असीम सरोदेजी, काय नक्की झालं? कारण की कोल्हापूर कोर्टात देखील सुनावणी आहे, त्यामुळे आत्ताची ही सुनावणी थांबवली गेली। मी इंद्रजित सावंत यांच्यातर्फे न्यायालयामध्ये हजर राहिलो होतो, कारण की आम्ही रिस्पॉन्ड नंबर 2 याच्यामध्ये होतो आणि आमचंसुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असं आमचं आधीपासून मत होतं। परंतु कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये जेव्हा संध्याकाळी 5:15-5:30 वाजता अर्ज दाखल करण्यात आला की प्रशांत कोरटकरला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला पाहिजे, तेव्हा कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी पद्धतीने कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने निर्णय दिला 6 वाजता आणि त्याला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला होता। त्या आदेशाला महाराष्ट्र सरकारने इथे चॅलेंज केलं होतं उच्च न्यायालयामध्ये आणि त्याची गंभीर दखल कोर्टाने घेतली की कोणती ड्यू प्रोसेस म्हणजे कायद्याची प्रक्रिया फॉलो न करता कोल्हापूरच्या न्यायालयाने जो निर्णय घेतला होता, प्रशांत कोरटकरला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला होता, तो आता क्वेश्चन मार्क केलेला आहे कोर्टाने की अशा पद्धतीने आदेश देणं हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टीने। त्यामुळे कोणत्याही परिणाम न करून घेता कोर्टाने दुपारी 2:30 वाजतानंतर आज कोल्हापूरला सुनावणी आहे, त्याच्यावर कोर्टाने निर्णय घेतला पाहिजे त्याच्या जामीन अर्जावर आणि व्यवस्थित रिझनिंग देऊन कोणता असेल तो आदेश केला पाहिजे असं सुद्धा कोर्टाने नोंदवलेलं आहे। तर प्रशांत कोरटकर हे मुंबईत असल्याची माहिती मिळते। खरं तर अनेक दिवस या सगळ्या संदर्भात राजकीय गदारोळ पाहायला मिळतोय। पोलीस अजूनपर्यंत प्रशांत कोरटकरला पकडू शकत नाहीयेत, ही हतबलता काय? बघा, प्रशांत कोरटकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत जातीय विद्वेष पसरवणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य असे नेते आहेत, बॉस आहेत महाराष्ट्राचे अजूनही असं आपण म्हणू शकतो, त्यांच्याबद्दल जे काही अत्यंत विकृत असं वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळा प्रक्षोभ प्रशांत कोरटकरबद्दलचा वाढलेला आहे। अशा वेळेस त्याला सुरक्षित जागा वाटते मध्य प्रदेश, तिथे तो पळून जातो आणि पोलिसांचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 250 पोलिसांचं संरक्षण त्याच्या घराला दिलेलं असताना तो कसा काय पळून गेला, हा प्रश्न आता महाराष्ट्रातले लोक विचारायला लागलेले आहेत। त्यानंतर तो आता मुंबईत आला असं कळत आहे। मुंबईत आला असेल तर ही सुद्धा त्याला सुरक्षित जागा वाटत आहे। कोणाच्याकडे जाऊन तो लपलेला आहे, कुठे तो उतरलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती असल्या पाहिजे। इंटेलिजन्स पोलिसांचं जे आहे ते सक्रियपणे याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि प्रशांत कोरटकरला अटक केली पाहिजे असं मला वाटतं। तर प्रशांत कोरटकरांचे फोटो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पाहायला मिळतोय। सातत्याने विरोधक त्यावरती टीका करताना पाहायला मिळतोय। विधिमंडळाचं सत्र सुरू आहे, परंतु प्रशांत कोरटकर यांच्यावरती विरोधकांनी असा देखील आरोप केला आहे की महेश मोतेवार जे समृद्ध जीवन फाउंडेशनचे मालक होते, त्यांनी लोकांना आर्थिक गंडा घातला, त्यामुळे ते आतमध्ये गेले, त्यांची संपत्ती अटॅच केली, त्यांची रोल्स रॉयल्स गाडी प्रशांत कोरटकर वापरत होते। त्या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल होतं, त्यावरती विरोधकांनी आक्षेप घेतला। बघा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पत्रकाराला तुम्ही विचारा, भारतातल्या विचारा की 65 कोटीच्या कार त्यांच्याकडे असू शकतात का? किती पण कमाई केली असेल, कशा पद्धतीने केली असेल तरी 65 कोटीच्या गाड्या एखाद्या पत्रकाराकडे कशा असतात? त्याचं जीवनमान दर्जा एकदम कसा उंचावतो की तो इतके पैसे कमवतो, याबद्दल कोणीच काही शहानिशा करायची नाही का? आणि मुख्यमंत्री स्वतः जेव्हा विधान मंडळामध्ये म्हणतात की हा चिल्लर माणूस आहे, तर मग एवढे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या दिवशी काढलेले, वेगवेगळ्या कपड्यांमधले हे अशा चिल्लर माणसासोबत मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे का? त्या चिल्लर माणसाचे फोटो मोदींसोबत, त्या चिल्लर माणसांचे फोटो अमित शहांसोबत, म्हणजे आपले राजकीयच लोक नेते आणि ते आपण ज्यांना नेते समजतो ते चिल्लर झाले आहेत का? हा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सध्या एक आपण म्हणू की डिस्पॅरिटी एक आलेली आहे, विरोधाभास त्यांना दिसतो आहे की हा विरोधाभास कसा संपेल? आरोपी लोकांसोबत राजकीय नेत्यांचे आणि ते पण अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसलेल्या नेत्यांचे संबंध असतील तर मग न्यायासाठी कुणाकडे पाहायचं? हा प्रश्न जर महाराष्ट्रातली जनता विचारत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असतं तर हा प्रश्न पडला असता का लोकांना? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे इंद्रजित सावंत जो इतिहास तज्ज्ञ आहे, इतिहासाचा अभ्यास करतो, त्यांनी साध्या साध्या गोष्टी सांगितल्या की बाई सोयराबाईला अशा पद्धतीने विलन करणं चुकीचं आहे। विलन दुसरेच लोक होते ज्यांना वाटत होतं की संभाजी महाराज छत्रपती व्हायला नको आणि त्यांना पकडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची सत्ता गेलेली आहे, त्यांना हाल अपेष्टा सहन करावं लागल्या आहे। तर याच्यामध्ये एवढं चिडण्याचं कारण काय? इतिहासाची खरी बाजू कोणी
सांगत असेल तर ती खोटीच नेहमी सांगितली पाहिजे असा आग्रह तुम्ही धरू शकत नाही. त्यामुळे इंद्रजित सावंतला ज्या धमक्या मिळालेल्या आहेत आणि स्वतः प्रशांत कोरटकरनी त्या धमक्या दिल्या आहेत लेखी, माझं जो सगळं आता हे आहे त्यांचं जे काही बोलणं झालं ते, की तुला तिथे येऊन मारीन, तू स्वतःला काय समजतो, राज्य ब्राह्मण मुख्यमंत्र्यांचं आहे. असं नसते. राज्य कोणाचंही असलं तरी ते सरकार आपलं सगळ्यांचं आहे. ते कोणत्या जातीच्या माणसाचं सरकार असू शकत नाही. त्यामुळे लोकशाहीच्या सगळ्या चुकीच्या संकल्पना पसरवायच्या. हा कोणता पत्रकार आहे प्रशांत कोरटकर नावाचा? आणि म्हणून याच्याबद्दलचा एक विद्वेष लोकांच्या मनात वाढलेला आहे. लोकांना वाटते की या माणसाला न्यायाच्या मार्गाने कायदेशीर पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्याबरोबर होते. त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर कोर्टात सुनावणी होणार आहे. त्या कोल्हापूर कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात आम्ही त्यांच्या याचिकेवरती म्हणजे जी अटकपूर्व याचिका आहे त्याच्यावरती आम्ही विरोध करू आणि त्यांना रिलीफ मिळणार नाही या सगळ्या संदर्भात आम्ही पुरेपूर प्रयत्न करू असं मत जे आहे ते असीम सरोदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.